तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो आपण बुरकवडी 9-12 मैदानावर आलोय मित्रांनो. आणि पैलवान आणि रायफल मला वाटते कसं नियोजन केलं काय? नियोजन काय आमचं लय दिवस चाललं होतं, पण काय त्यो बैल पळायचा आदल्या दिवशी, आम्ही दुसऱ्या दिवशी विचारायचो, ती आम्हाला विचारायची दुसऱ्या दिवशी त्यो पळायचा, असं व्हायचं. त्यामुळे आता झालं नियोजन, जरा त्यो बैल परवा पळाला, पण दाटच मैदान होईल म्हणून करूया, बघू. गाडी पळते पहिली पळालेली होती गाडी, चांगली, काय अडचण येणार. जोडी नंबर मला वाटतं एक नंबर, ही बरंच एक नंबर केलं. जिथं गाडी पळाली तिथं एकच नंबर केला. म्हणजे जिथं पाहिजे तिथं एक नंबर केलाय. बरं, आता पैलवान एवढा पळवला, म्हणजे मला वाटतं चोराडला पण एक नंबर केलता. काय झालं नक्की पैलवानला की बाबा इतके दिवस, आता लय दिवसात बाहेर काढली गाडी, गेली पळून रस्त्यानं, फायनल अंधार पडल्यावर गाडी गावली नाही. डांबराव बैल पळून बैलाचं जरा पायाचं बिघडलं, चारी पायात पाणी झालं नक्कीच. हो, 7-8 महिन्यानं बैल सुरावा आला. आता बाहेर काढला, 7-8 महिने झाले, आता लागलाय पळायला. कोणत्या नाव बैल पोहतो? यशवंत रामभाऊ जोशी, अंबरनाथ. पैलवान. हा, पैलवान. बरं, आता मुंबईला वगैरे पळत होता बैल? मुंबईला पळवीत नाहीत बैल, नाही ना, पळवीत नाहीत. म्हणजे आम्ही शिरती धरीत आहे ना, मालकासनी बी ते आमच्या म्हणजे उत्मात नाही कुठला ती शिरत धरायची, विरोध कुणासंग तरी वाढवायचा, अशी माणसंच नाही ती मालक. नाव काय? यशवंत रामभाऊ जोशी. बरं, म्हणजे त्यांना म्हणणं की कोण आपल्याला ती वैर करायचं नाही, म्हणजे बिनजोड, म्हणजे थोडक्यात त्यांच्या डोक्यात आहे वैर. विरोध, बिनजोडचं म्हणजे विरोधच. विरोध वाढवणं काय ते पसंत नाही त्यांना. तर बैल मला वाटतंय बैलाला एवढं कष्ट केलं, म्हणजे बैल मला वाटतं किती किलोमीटर बाहेर गेलता? बरं, बाहेर एक जवळ 2-3 किलोमीटर गेला होता बैल पळून. 3 किलोमीटर. हा, मग ते धरला कसा? अंधार पडला? अंधार पडला. पुढनं 2 मोटरसायकल वाले ड्रायव्हरनं, बारीक ड्रायव्हर होता गाडीत, त्यानं सांगितलं की गाडी टाकानं बैल धरा. मग त्यांनी गाडी टाकून देऊन रस्त्याच्या दुसऱ्याच माणसांनी गाडी धरली. हो, परत आम्ही पळत इकडं गेलो, हुडकीत बैल, तर तिथं गावली आम्हाला बैल. बरं, म्हणजे तो अनुभव काय होता? म्हणजे तुम्ही बैलच गावत नव्हते, तुम्ही कुठे हुडकायचे अंधारात? माग पळून बैल गावणार? सगळ्या गावतात फिवतात पळत गेलो. विचारलं एखादा माणूस गाठ पडला की गाडी गेल्या पुढं म्हणायची, पळल तेवढं गाडी पुढे गेल्या म्हणून सांगायची. शेवटी गाड्यावर परत मागणं गेला का तुम्ही? हो, ती नशीब गावली गाडी तिथं, आणि बारीक ड्रायव्हरनं सोडली नाही गाडी. बारीक ड्रायव्हर विषय काय सांगता? टाकली नाही अजिबात. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ड्रायव्हर म्हटल्यानंतर एक मला वाटते जीव ह्याच्यावर तलवार टांगणं असं काम आहे. पण डांबरीनं एवढी गाडी पळत होती, पण त्या माणसानं गाडी सोडली नाही शेवटपर्यंत. त्यांच्याबद्दल काय सांगता? नाही सोडली, म्हणजे त्यानं हीच केलं की बाबा बैल एवढ्या किमतीची आहे, तिने आपण जर उडी टाकली तर बैल जाऊन कशात पडली, काय झालं तर त्याला जोखमदार कोण होणार? बरं, कोण होतं पैलवानावर? कोण होतं? रायफलच, शिरसवडीकरांची रायफल. मग शिदून मग रायफलला पण मला वाटतं बरेच दिवस रायफल पण परत बिघडलं होतं पायाच. त्यांनी पण फक्त ह्याच्यापेक्षा जरा लवकर तो बरा झाला. बरं, त्याला किती 8 महिने कव्हर करायला लागलो? हो, बैल झाला 2-3 महिन्यात कव्हर, पण आपल्याला परफेक्ट अंदाज असतो, आम्ही बैलच नाही काढला बाहेर. आजची गटाला गाडी कशी पळाली? सेमीला कशी पळाली? गटाला चांगली पळाली, सीमेला त्याच्यापेक्षा चांगली पळाली, फायनलला तर काही विषयच नाही. फक्त गाडी पळून पुढे 1 किलोमीटर जायत होती. आता पण आटा सोडून. होय, आज पण गाडीच गावत नव्हती. गाडी गावत नाही. मग तुम्ही ते मला वाटतं अक्कल इकत घेतल्यासारखं म्हणते ना आपण, बाबा दूध पळल्यानंतर ताक फुकून पितो, त्याप्रमाणे तुम्ही एक प्रकारे ताक सुद्धा आज फुकून पिला असेल की बाबा किती माणसं लावली पुढे 10-12 जण अशी टप्प्याटप्प्याने उभा राहिली, पण बैलच दोन्ही बी गावायची नाही. धराय गेले की चकवा देऊनच बैल अशी घाटात पळायची वाकडी. गाडी पळाली की गावत नाही, ही लय महत्वाची गोष्ट होत नव्हती. 2 वेळा त्या डांबरी रस्त्यावर गेली गाडी. आता 3ऱ्या फेऱ्याला सरळ पुढे इकडे लांब पातूर गेली गाडी, गावत नाही. गाडी कळालं नाही की बैल कुठं आहे. बरं, तो काय म्हणजे तो अनुभव काय होता की डोळ्यात पाणी याचा शेण होता की आता काय होते? एवढं मोठे कोटीची बैल होती. हो, कोटीची, म्हणजे आम्हाला वाटायचं बैलांचं काहीतरी मोडलं असेल, काय झालं असेल असंच वाटायचं. इतकी बैल काय पण. हो, अंधारात बैल पळून गेली ती, कुठं गावं ना ती कशी. पण अंदाज पंच आपलं हुडकीत गेलो. काय लोकांनी सांगितलं ह्या रस्त्यानं पुढे गेल्या गाडी, गावली गाडी दुसऱ्यानेच धरली होती. तर मित्रांनो, बघू शकता पैलवान आणि
दिशी म्हणजे जी दिशी बैल आहे खिलार. खिलार बैल दिशी एक प्रकारे तो म्हणजे गणवत नाही हो म्हणजे किती पण तो आजारी जर केला आजारी पडला तरी तो उठून परत मालकासाठी नाव गाजवतो म्हणजे त्यानं उपकार केला ती परत फेड करून होय 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 कष्टाला यश दिलं त्यानं आमच्या. तुमचं नाव सांगा जरा. धनाजी चव्हाण वाटेगाव. बर वाटेगाव मध्ये असतो ना बैल वाटेगाव मध्ये आमच्याकडेच असतो. किती दिवसापासून बैल आहे मग? त्यांच्या 2-3 पिढ्या झाल्या पहिली बैल आमच्याकडे होती. बर. मध्यंतरी त्यांनी जरा थांबली होती. आता त्याच्यानंतर बर. बैल घेतली त्यांनी. शेटचा फोन बिन काय म्हणला आज? असतो फोन खुशच असते ते. आजचा काय विषय होता? आजचा येतो फोन आला की फोन गाडी चांगली पळाली मस्त समाधान वाटलं त्यासनी बी. त्यांचा जल्लोष तिथंच असतो टीव्हीवर बघून. काय वेळेस येते ती त्यांचं जरा मैदान आलं मला वाटतं इथं आणि त्यावेळेस पण एक नंबर ह्या दोघांनीच केला हो करतो. बारीक ड्रायव्हरने गाडी आणली हो, होती. हो. आज कोणी आणली गाडी काय आज बाळू ड्रायव्हर मांडवे कशी आणली गाडी काय सांगता गाडी एक ड्रायव्हर नंबर हाणली. गाडी एक नंबर हो मित्रांनो बघा त्यांना पण जायचं आहे उशीर झालाय बघू शकता पैलवान की बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो म्हणजे कसं खूप अडचणीतनं बैल आला परंतु आता त्यानं परत एक नंबर केला आणि ती पण त्याच गाडी बरोबर रायफल आणि दोघं पळून लांब गेलती आणि आज सुद्धा गाडी गावत नव्हती. मी विचार करा ही गाडी जेव्हा जुगली तेव्हा एक नंबर केला. चला रायफलची घेऊ.